मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या काही दोन तीन दिवसाआधी वेबिनारच्या माध्यमातून सुद्धा आपण सांगितलं आणि बऱ्यापैकी आपण मेसेज सुद्धा चांगल्या पद्धतीनं व्हायरल करत आहोत। परंतु आज या वज्जर एरियामध्ये आपण अकोले यांच्या बागेमध्ये आज आहे। जर साधारण सांगायचं झालं, मी ट्रेस कंडिशनमध्ये असताना सुद्धा या बागेमध्ये बरेचसे फोटो टाकलेले होते। परंतु आज सुद्धा सर्व शेतकऱ्यांना सांगायचं आहे की आज या बागेमध्ये आलो, असं वाटायचं की ट्रेसमध्ये बाग खूप चांगल्या पद्धतीने निघेल, परंतु आज जर आपण बाग पाहिलं तर चांगल्या पद्धतीनेच बाग निघाली। परंतु काही प्रमाणात आज तिसरंही पाणी बागेला चालू आहे, बागेमध्ये फूट आपल्याला निघतानाच चालू आहे, ही परिस्थिती आहे। परंतु मी तुम्हाला सांगतो का योग्य वेळेस योग्य टायमामध्ये जर पाणी व्यवस्थापन आपण तिथं केलं, पाणी जर बागेला दिलं तर तिथं नियोजन चांगल्या पद्धतीनं होऊ शकते। सर्वात महत्त्वाचं की बागेमध्ये पाणी लावत असताना सर्वात महत्त्वाचं की तुम्ही आपलं ज्या वेळेस बागेला पाणी देतो, योग्य जी आपली टाईम आहे त्याच वेळेस पहिला पाण्याचं तुम्ही व्यवस्थापन करा। विषय असा झाला, याही वर्षी मी आधीसुद्धा ट्रेस कंडिशनमध्ये आपण वेबिनार असो व्हिडिओच्या माध्यमातून सांगत चुकलो की याही वर्षी असं झालं की तिकडे टेम्परेचर वाढेल, बाग खाली येईल, हे असं बऱ्याच शेतकऱ्यांना वाटलं। म्हणून ज्या शेतकऱ्यांचं असं म्हणा की 15 जानेवारीपासून पाण्याचं व्यवस्थापन होतं, त्यांनी डिसेंबरच्या 15ला नियोजन केलं। म्हणजे साधारण जर विचार केला तर 15-20 दिवसाचा म्हटलं एका महिन्याचा डिफरन्स पडलेला आहे, एका महिन्याच्या फरकार। आणि आता बागेची कंडिशन अशी झाली आहे, झाडं जर आपण काही पाहिले तर एक तर सुप्त अवस्थेमध्ये पडलेले आहे की झाडानं कुठल्याच प्रकारे प्रोसेस केलेली नाही, ही परिस्थिती आपण पाहून राहिलो। दुसरा विषय आपल्या निदर्शनात आलं की अशा सिच्युएशनमध्ये झाड पूर्णतः नवतीवर धाव घेऊन राहिलं, ही परिस्थिती आपल्याला तिथं उद्भवली, म्हणजे दिसून राहिली की आज बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत आहे की 2 पाणी झाले बागेला पण बाग कुठल्याच प्रकारे प्रोसेसमध्ये लागलेली नाही, झाड पूर्णतः सुन्न पडलेला आहे। परंतु तो विशेष तो आहे की तुम्ही त्याच्या योग्य टायमावर न लावता त्याला अचूक टायमावर आपण तिथं पाणी व्यवस्थापन केलं। काही शेतकऱ्यांनी भारीची जमीन असून पाण्यामागं पाणी दिलं, त्याच्यामुळं झाडे पूर्णतः जमिनीत थंडावून गेली आणि झाड अजूनही पूर्णतः सुप्त अवस्थेमध्ये आहे। 2-2 फवारण्या होऊनही झाड ॲक्टिव्ह झालेलं नाही, कुठल्याच प्रकारे झाड प्रोसेसमध्ये नाही, ही परिस्थिती आपल्याला दिसून राहिली। आपण आता बऱ्याचशा बागा पाहिल्या, परंतु काही बागांमध्ये जर पाहिलं ज्यांचं योग्य पाण्याचं नियोजन झालं, व्यवस्थित व्यवस्थापन झालं, तिथं मात्र जर पाहिलं तर फूट हे खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसून आली। साधारण आज बैरम एरियाचा जर विचार केला, चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथं फूट दिसून आली, अशा पद्धतीची आपल्याला सिच्युएशन दिसून आली। आता ह्या बागेचा जर विचार करता आपण दरवर्षी पाहून राहिलो तर इथं रावराव फूट आपल्याला निघताना दिसते, तर असं म्हणा की फेब्रुवारीपर्यंत या बागेमध्ये फूट होतात, ही परिस्थिती आपल्याला या बागेमधली ही जाणवून आली यावर्षी सुद्धा। परंतु मी तुम्हाला सांगतो, जे सुप्त अवस्थेमध्ये असेल झाडं, भारीची जमीन असेल, पाणी भरपूर दिलं असेल, गच्च पाणी दिलं असेल, जमिनीचा जर पुरेपूर ताण तुटला असेल, त्याला डबल पाण्यामागं पाणी देऊ नका, लंबी गॅप द्या, जमिनीत भेगा पडेल, झाडांमध्ये हीट तयार होईल, ते इकडे झाड चांगल्या पद्धतीनं उमटायला सुरुवात होईल, ही परिस्थिती आपल्याला तिथं दिसेल। सर्वात महत्त्वाचं फक्त पाण्याचं नियंत्रण व्यवस्थित ठेवा, पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित ठेवा, जेणेकरून तिकडे टेम्परेचर वाढेल, बाग खाली येईल, याला बळी पडू नका। तुम्ही तुमच्या योग्य टायमावर जर पाणी लावलं, तुमची बाग त्याच टायमावर निघाल, त्याच वेळेत निघाल। फक्त तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीनं ठेवा आणि त्या पद्धतीनं स्प्रेइंगचं व्यवस्थापन ठेवा, जेणेकरून एक तिथं चांगली चालना मिळेल आणि तिथं व्यवस्थित फुलधारणा होतील। सर्वात महत्त्वाचं फुलधारणा होणे खूप गरजेचे आहे। बाग निघाल तर पुढलं नियोजन व्यवस्थापन होईल, बागच जर फुटली नाही तर समोरचं व्यवस्थापन आपल्याला करता येणार नाही, जेणेकरून 1 वर्ष जर संत्रा खाली राहिला त्याची भर निघत नाही। म्हणून त्या अनुषंगानं तिथं व्यवस्थित सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं तुम्ही ते व्यवस्थापन करू शकता। धन्यवाद।